नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। नांदुरा शहर प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट। नांदुरा जळगाव जामोद मार्गावरील रेल्वे गेट ठरत आहे, जीवघेणा अडथळा। उड्डाणपुलाच्या आश्वासनांचे काय? नांदुरा, दिनांक 26 मार्च 2026 रोजी नांदुरा शहरातील जळगाव जामोद रोडवरील रेल्वे गेट सध्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा अडथळा ठरत असून हा प्रश्न आता थेट जीविताशी संबंधित बनला आहे। जळगाव जामोदकडे जाणारा आणि तेथून नांदुरा शहरात येणारा हा अत्यंत महत्त्वाचा मुख्य मार्ग असल्याने दररोज शेकडो लहान मोठ्या वाहनांची सतत वर्दळ असते। मात्र रेल्वे गेट अनेक वेळा सलग 1 ते 3 तास बंद राहत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। रुग्णवाहिका अडकतात, जीव धोक्यात। रेल्वे गेट बंद असताना सर्वाधिक फटका रुग्णवाहिकांना बसत आहे। गंभीर अवस्थेतील रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवता न आल्याने अनेकदा जीवावर बेतण्याची भीती निर्माण होते। खासगी वाहनांमधून रुग्णांना घेऊन जाणाऱ्या कुटुंबियांनाही तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याने संतापाचे वातावरण आहे। शालेय विद्यार्थी व नोकरदार त्रस्त। या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी शाळा कॉलेजला जातात। गेट बंद असल्याने त्यांना उशीर होतो, तर नोकरदार वर्गालाही वेळेवर कामावर पोहोचणे कठीण होते। परिणामी दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे। लग्न समारंभांनाही बसतो फटका। या समस्येचा परिणाम सामाजिक कार्यक्रमांवरही दिसून येत आहे। लग्न समारंभांच्या वेळी वरात, पाहुणे आणि नातेवाईक रेल्वे गेटवर तासनतास अडकून पडतात। मुहूर्त चुकण्याची वेळ येते, कार्यक्रमात उशीर होतो आणि आनंदाच्या वातावरणात नाराजी पसरते। उड्डाणपुलाच्या आश्वासनांचे काय? या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याबाबत अनेक वर्षांपासून आश्वासने दिली जात आहेत। मात्र अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात नाराजी वाढत आहे। नागरिकांचे लोकप्रतिनिधींना आवाहन। या गंभीर समस्येची दखल घेऊन माननीय खासदार रक्षाताई खडसे, माननीय आमदार चैनसुख संचेती, माननीय पालकमंत्री मकरंद पाटील, माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, माननीय उपविभागीय अधिकारी शिंदे साहेब, माननीय तहसीलदार अजितराव जंगम साहेब, तसेच नांदुरा नगरीच्या नगराध्यक्ष सौ. मंगलाताई सुधीरभाऊ मुरेकर यांना नागरिकांनी तातडीने लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे। या सर्व मान्यवरांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन रेल्वे गेटच्या समस्येवर